आदिमाया आदिशक्तीचं नवरात्रोत्सव आता चालू झालंय आणि त्याच निमित्तानं 9 दिवस 9 देवींची जागृत देवस्थानाचं आपण दर्शन घेणार आहोत. तर चांगलं मंडळी, मी कौस्तुभ आणि तीर्थाटनच्या जागर आदिशक्तीचा या विशेष मालिकेतील पहिल्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण दर्शन घेणार आहोत लाखो भाविकांची कुलस्वामिनी आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेली सातारा जिल्ह्यातील मांढरगड निवासिनी आई काळूबाईचं. मंदार पर्वतावरती तप करणाऱ्या मांडवी ऋषींना लाख्यासुरानं त्रास द्यायला सुरुवात केली. तेव्हा मांडवी ऋषींनी शिवशंकराला साकडं घातलं आणि शिवशंकरांनी कैलासाहून माता पार्वतीला मंदार पर्वतावरती दैत्याचा अंत करण्यासाठी पाठवलं. दैत्य आणि देवीचं घनघोर युद्ध झालं, पण यामध्ये दैत्य हा मरण पावत नव्हता. कारण त्याला शिवाचं असं वरदान होतं की जेव्हा तुझं रक्त हे जमिनीवरती पडून त्यावरती सूर्याचं पहिलं किरण पडेल, तेव्हा त्यातून नवीन लाख्यासूर हा निर्माण होईल. तेव्हा देवीनं दिवस न उगवून देण्यासाठी काळं सावळं 11 विकराळ रूप धारण केलं आणि तिनं दिवस उगवण्याच्या अगोदरच सर्व दैत्याचं रक्त हे प्राशन केलं आणि देवीनं दैत्याचा अंत केला. ज्या ठिकाणी देवीनं दैत्याचा अंत केला तिथंच देवी स्थानापन्न झाली आणि तिच्या काळ्या सावळ्या रूपामुळे लोक तिला काळूबाई या नावाने संबोधू लागले. आई काळूबाईनं ज्या दिवशी या दैत्याचा अंत केला तो दिवस पौष पौर्णिमेचा होता आणि तेव्हापासून आज तागायत मांढरगडावरती पौष पौर्णिमेला भवयात्रोत्सव भरतो. अशा या भक्तांच्या नवसाला पावणाऱ्या आणि हाकेला धावणाऱ्या मांढरच्या काळूबाईच्या दर्शनाला तुम्ही एकदा नक्की या. तुर्तास तरी इथेच थांबूया, पुन्हा भेटूया अशा नवीन देवस्थानी. तोपर्यंत काळूबाईच्या नावानं चांग भलं.